अरे इथे मी हात पुढे करण्याऐवजी स्ट्रिप का यूज केली माहिती आहे का? असं किती फ्रॅग्रन्स लवर्स बरोबर होतं माहिती नाही, पण माझ्या बाबतीत हे कन्फ्युजन दरवेळेला होतं. एक तर 4-5 फ्रेग्रन्स चेक केल्यानंतर माझं नोज ब्लाइंड होऊन जातं आणि कितीही लक्षात ठेवलं तरी 7-8 ठिकाणी हातावर लावलेला परफ्यूम नंतर विसरायलाच होतं की कुठल्या ठिकाणी कुठला लावलेला. आणि मग एंड ऑफ द डे एखादा परफ्यूम आवडलाच तरी आठवत नसेल की साला मारलाय कुठला नेमका परफ्यूम, कारण बरेचसे परफ्यूम इव्हॉल्व पण होतात. 7-8 परफ्यूमची नावं आपण कुठला एक्झॅक्टली कुठे मारलाय तेही माहिती नसतं. सो पचका होऊन जातो. म्हणून आता जिथे पण स्ट्रिप्स अवेलेबल असतील तिथे मी पेपर स्ट्रिप्सवर चेक करतो आणि त्याचा फायदा हा असतो की आपल्याला तिकडे नावं लिहिता येतात आणि मग दिवसभर टेस्ट करता येतात. पण मग इथे जे परफ्युमर आहेत ना, त्यांनी एक एक्सपर्ट सल्ला दिला की ही देखील योग्य पद्धत नाहीये. बोरिवली स्टेशन जवळ फिरता फिरता एकदम इंटरेस्टिंग आणि क्यूटचे कस्टम परफ्यूमचा सेटअप असलेले दुकान सापडले. तर मी गेलो आणि मग तिथे परफ्यूम टेस्ट करता करता शुभम यांची ओळख झाली आणि त्यांच्याशी चांगल्याच गप्पा रमल्या. त्यांच्यामध्ये पेपर हा आयडियल परफ्यूम टेस्टिंग मटेरियल नाही आहे, कारण वेगवेगळ्या टेक्निकल गोष्टीमुळे त्याच्यात बरेच व्हेरिएबल येऊ शकतात आणि त्याचाही आपण परफ्यूम हे कपड्यांवर मारतो किंवा स्किनवर मारतो, पेपरवर तर मारत नाहीत आणि एक्सपिरियन्स करत नाही. सो मला ते पटलं. तर मग करायचं काय? तर माझ्या डोक्यात एक आयडिया आली की आपण एखादा सफेद क्लीन रुमाल असेल जो आता इतका जुना झाला की आपण वापरत नाही, मे बी तो आपण यूज करू शकतो परफ्यूम टेस्ट करायला, ज्याच्यावर आपण नावही लिहू शकतो. जरा विचित्र वाटेल आहे नो, असं कधी वाचण्या बोलण्यात आलं नाहीये आणि मी परफ्यूमबद्दल बरंच वाचतो आणि बोलतो. पण हां, तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी पुढच्या विजिटलाही नक्की ट्राय करणार आहे.